नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, अमोल बोलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मला सांगा, तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं टेन्शन नेमकं कशामुळे निर्माण होतं असं तुम्हाला वाटतं? परिस्थितीमुळे, पैशामुळे की लोकांमुळे? खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यात येणारी बरीच टेन्शन्स ही आपण नको तिथे, नको त्या व्यक्तीसमोर आणि नको तेवढं बोलल्यामुळे क्रिएट होतात. आपल्याला लहानपणापासून एक चांगली शिकवण दिली जाते. खोटं कधी बोलायचं नाही, नेहमी खरं बोलायचं आणि मन मोकळं करायचं. तसं बघायला गेलं तर ही शिकवण काही चुकीची नाही, पण प्रत्येक परिस्थितीत ती लागू पडेलच असंही नाही. कारण मानसशास्त्र आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगतं. स्वतःचं मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि स्वतःच्या वैयक्तिक मर्यादा जपण्यासाठी आपली प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगणं गरजेचं नसतं. कधी कधी मोजकंच बोलणं, शांत राहणं आणि काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणं आवश्यक असतं. असं करणं म्हणजे एखाद्याची फसवणूक करणं नव्हे, तर याला भावनिक परिपक्वतेची ओळख असं म्हणतात. मानसशास्त्र सांगतं, ज्या लोकांना स्वतःच्या मर्यादा जपता येतात ती माणसं अधिक शांत, अधिक स्थिर आणि अधिक आनंदी आयुष्य जगतात. म्हणूनच आज मी तुम्हाला अशी 7 वाक्य सांगणार आहे जी योग्य वेळी वापरली तर तुमच्या आयुष्यातील अनेक अनावश्यक ताण आपोआप कमी होतील. तर पहिलं वाक्य म्हणजे मी ठीक आहे. याचा अर्थ स्वतःच्या भावना लपवणं नाही, पण प्रत्येकालाच आपल्या दुःखाचा भागीदार बनवणं हेही शहाणपणाचं लक्षण नसतं. कल्पना करा, ऑफिसमध्ये एक सहकारी तुम्हाला विचारतो, काय रे, खूप टेन्शनमध्ये दिसतोयस, काय झालं तरी काय? तुम्हाला वाटतं की तो काळजीपोटी विचारतोय म्हणून तुम्ही त्याला सर्व सांगून टाकता. पण दुसऱ्याच दिवशी तुमची ती वैयक्तिक गोष्ट संपूर्ण ऑफिसमध्ये चर्चेचा विषय बनते. कारण प्रत्येक जण तुमच्या वेदना समजून घेण्यासाठीच तुमची विचारपूस करतो असं समजू नका. काही जण फक्त माहिती गोळा करण्यासाठी तुम्हाला विचारायला येतात. याचा अर्थ कितीही टेन्शन असलं तरी ते मनात कायम दाबून ठेवा असा अजिबात नाही. पण एखादा विश्वासू मित्र, कुटुंबातील जवळची व्यक्ती किंवा काउन्सिलर यांच्यासमोर आपलं मन नक्की मोकळं करा. प्रत्येकालाच तुमच्या खाजगी आयुष्यात प्रवेश देऊ नका. दुसरं वाक्य म्हणजे मला यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. बघायला गेलं तर हे छोटंसं वाक्य आहे, पण हेच वाक्य तुम्हाला अनेक मोठ्या अडचणींपासून वाचवू शकतं. अनेकदा कोणी म्हणतं, अरे उद्या माझं एक काम करून देशील ना, किंवा या रविवारी नक्की भेट, नाही म्हणू नकोस. अशा वेळी समोरची व्यक्ती नाराज होईल या भीतीने आपण लगेच हो म्हणतो. पण यामुळे होतं काय, तर स्वतःची पेंडिंग कामं, विश्रांती आणि मनःशांती सगळंच बिघडतं. नेहमी लक्षात ठेवा, कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ घेणं म्हणजे समोरच्याला नकार देणं नसतं, तर तो स्वतःच्याच निर्णयांचा केलेला आदर असतो. तिसरं वाक्य म्हणजे सध्या माझ्याकडे वेळ नाही. हे वाक्य बोलायला अनेक जण कचरतात, कारण लोक काय म्हणतील ही भीती. पण सगळ्यांसाठीच दत्त म्हणून उभं राहण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःसाठीच नॉट रिचेबल होतो. इथं एक छोटंसं उदाहरण देते. रविवारचा दिवस, तुम्ही ठरवता आज कुटुंबासोबत वेळ घालवायचा. तेवढ्यात एक फोन येतो, चल ना 2 तास मस्त बाहेर जाऊ. काय घरात बसतोस? अशा वेळी मन मानत नसतं, पण छाती ठोकपणे नाही म्हणायची हिंमतही नसते. आणि मग पुन्हा एकदा स्वतःचा खाजगी दिवस आणि वेळ दुसऱ्यासाठी खर्च होतो. लक्षात ठेवा, स्वतःसाठी वेळ राखून ठेवणं हा मतलबीपणा नाही, तर स्वतःची काळजी घेण्याची एक चांगली सवय आहे. चौथं वाक्य म्हणजे मला या विषयावर चर्चा करायची नाही. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच एक अनुभव हमखास येतो. कोणी विचारतं, काय मग पगार किती? यंदा तरी बोहल्यावर चढणार ना? काय रे, घेतलंस का घर? पाळणा कधी हलणार? या आणि अशा अनेक खोचक प्रश्नांची आपण जर उत्तरं दिली नाही तर हेच लोक म्हणतात की एवढं काय लपवायचं त्यात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्ही बांधील नाही. त्याऐवजी अगदी नम्रपणे हसत, सॉरी मला या विषयावर बोलायचं नाही, किंवा आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का, असं बोलून तुम्ही विषय बदलू शकता. हा उद्धटपणा नसून स्वतःच्या मर्यादांचा आदर आहे. 5वं वाक्य म्हणजे मला याबद्दल पुरेशी माहिती नाही. आजच्या काळात सगळ्यांनाच आपण किती हुशार असल्याचं दाखवायचं असतं, पण खरंच हुशार असलेली व्यक्ती कधीही आपण खूप ज्ञानी असल्याचा आव आणत नाही.
कारण मला माहीत नाही हे 3 शब्द तुमचा कमकुवतपणा नव्हे तर प्रामाणिकपणा दर्शवतात. 6वं वाक्य म्हणजे मी आनंदी आहे. याचा अर्थ सगळं परिपूर्ण आहे असा नाही. कल्पना करा, आरशासमोर उभं राहून दररोज तुम्ही स्वतःलाच म्हणत आहात, माझ्याकडून काहीच होणार नाही. परिणामी काही दिवसांनी तुमचं मनही त्यावर विश्वास ठेवायला लागतं. पण जर तुम्ही स्वतःला हे म्हणाल की मी प्रयत्न करतोय, मी सक्षम आहे, मी आनंदी राहू शकतो, तर हळूहळू मनाचाही दृष्टिकोन बदलायला लागतो. मानसशास्त्रात यालाच पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणतात. आपण स्वतःशी जसं बोलतो तसंच आपलं मन घडत जातं. 7वं आणि शेवटचं वाक्य म्हणजे सर्व काही पूर्ववत आणि सुरळीत होईल. जीवनात अशी वेळ प्रत्येकावर येते जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. नोकरी जाते, व्यवसायात नुकसान होतं, परीक्षेत अपयश येतं, जवळची व्यक्ती अचानक साथ सोडते. अशा वेळी 2 पर्याय असतात. पहिला संपूर्ण आशा सोडून देणं आणि दुसरा स्वतःला निक्षून सांगणं की ही वेळ कायमची नाही, सर्व काही पूर्ववत आणि सुरळीत होईल. लक्षात ठेवा, प्रत्येक रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळ नक्की होते. त्याचप्रमाणे प्रत्येक संकटालाही एक शेवट असतोच. मित्रमैत्रिणींनो, या जादुई 7 वाक्यांचा उद्देश कोणापासून दूर जाणं नाही तर स्वतःच्या मनाचं रक्षण करणं आहे. योग्य व्यक्तीसमोर योग्य वेळी मन मोकळं करा, पण प्रत्येकालाच तुमच्या आयुष्यात डोकावण्याचा अधिकार देऊ नका. कारण स्वतःच्या मनःशांतीची जबाबदारी सर्वप्रथम आपली स्वतःचीच असते. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सर्वांना खुश ठेवणं हे कधीच शक्य नसतं, पण स्वतःच्या मनाला शांत ठेवणं हे नक्कीच शक्य असतं. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.